बोट प्रायव्हेट बोट घेतले जाम पैसे घेतले नाही आता मी चालणार आहे त्या सांगत चालवता स्टेरिंग कशी आहे भाई खूप पैसा आहे बारक्याला घाल म्हणजे ते मोठे होते लवकर. नमस्कार मित्रांनो, मी केदार भोईर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आम्ही आता मैसूरवरनं उटीला आलो, उटीवरनं आदियोगीवरनं मुन्नार, तर मुन्नारवरनं कोचीमध्ये कोचीमधनं आम्ही आता चाललो आहे अत्तरपल्ली वॉटरफॉलला. तिथे बाहुबली पिक्चरची शूटिंग झालेली, ते जाऊ. मग तिथनं आम्ही कोचीला जाणार आहे पुढे थोडं. त्या कोचीवरनं आलेपीला जाणार आहे. ब्लॉग इकडं आमचा जय भाऊ खूप मेहनत घेतोय. सकाळपासून त्यांनी 5ला उठला आणि गाडीत होते 5 वाजल्यापासून. त्याच्या काउंट्रीमधनं 500 रुपये कट करणार आहे आम्ही. आणि रोशन काहीच कामाचा नाही. आणि आम्हाला आताच एक न्यूज समजले का रोशन गेल्या टोयोटा शोरूमला जाणार आहे. एका फॉर्च्युनरवाल्याने डायरेक्ट आम्हाला ओव्हरटेक केली. गाडी एवढी भारी असून पण ओव्हरटेक केली. तो त्या रागात एक फॉर्च्युनर घेणार आहे भाऊ. थांबा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तिकीट वगैरे काढलेले आहेत. आता इथनं गाडी साईडला लावून 1 किलोमीटर रनिंग आहे, चालत जायला लागेल. चला तिकीट वगैरे काढलेले आम्ही. आता ही एंट्री आहे वॉटरफॉलला जायला. हे जादूचा रेनकोट आमचं काही पिच्या सोरीत नाही. आता इथून 1 किलोमीटर ट्रेकिंग करत जायचं आहे आम्हाला. ट्रेन पण आहे, पण ट्रेनमध्ये नको बरं, चालत जाऊ. चालत जायला जी मजा असते ती कुठे मजा नाही भाऊ. पुऱ्या जंगलांच्या ट्रेकिंग करत वॉटरफॉलला जायचं आहे. बघू बाहुबलीने कशी पिंड उचलली. आता ते जाऊन जाई पण पिंड उचलणार. मी रेनकोट सध्या उचलले. पिंडीचा माहित नाही, त्यांनी दगड उचलून दाखवा. उचलील ना संध्याकाळचे. संध्याकाळचे डायरेक्ट तो जाऊन या करतं किंवा सांगते उत्पत्ती पहिले पूजा. आता आम्ही वॉटरफॉलच्या वरच्या भागाला पोहोचलो. तिथून त्या साईडला एक खालीचा रस्ता आहे, खाली पण जाऊ. थांबा तुम्हाला वरनं देऊ जातो. चालून हालत खराब झाली आमची. पण वॉटरफॉल काय हे नाही. रोशन दमला, फापू करायला लागला. नाका उलटी रोशन, नाका उलटी सांगा. आवाज तर जाम येतं. कसं वाटत होता वरतीच फोटो करावा. अशाच प्रकारे इथे वॉटरफॉल खाली जायची गरज नाही. वॉटरफॉल आपल्या जवळ डायरेक्ट आपल्या जवळ. म्हणजे अंगावर पाणी पडलं तर अंग दिसतं इथं. मॅग्नेट घेतो आता. 2 तर घेतले तेव्हा गेलो ना व्हिडिओ काढला. कुठलं रे याचं रे जे तर चालेल पूर्ण. कोणता केरळाचा पूर्ण. पण कोची ना येऊ का ना कोर्ट कोची. कोणता घ्यायचा पण येऊ पण घेते का रोशन इथंच. येऊ का यो LFPचा. हा ना, उतरायची गरज नाही. 2 ये बा यांचं धंदा बा. ये बा इकडं बा, हे धंदा बा हे असा. जेवायला थांबलेलो आम्ही अर्ध्या रस्त्यात. इथं एक वस्तू थांबली डायरेक्ट 5 घेऊन येतात. प्लेन राईस मागला डायरेक्ट राईस प्लेट
इकडे कशी बिल लागल्या मग दोघे आवरे सारखी बा तेव्हा घेऊ रोशन दोन हातांक खात दाखव हातांक खातो का तुम्ही बटर चिकन त्याला बोललो तर हसायला लागला तो म्हणून बोललो सेम. चोरी 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 चोरी. तर फायनली आम्ही LAPला पोहोचलेलो आहे आणि रूम पण भेटलेला आहे आपल्याला. विनोदम लेक व्ह्यू रिसॉर्ट म्हणून आहे. तर दाखवतो तुम्हाला रूम वगैरे. खाली पण रूम होते पण आम्ही बोललो आम्हाला वर पाहिजे. आता बसायला बसायला बाहेर मस्त आणि समोर तिकडं त्याला बोट आली. इथे लेक व्ह्यू आहे आणि इकडे रूम आहे. थांब रे. हा रूम आहे एक आणि एक इकडे समोरच रूम दिलेला आम्हाला. 2 रूम. गुड जॉब ब्रो. गुड जॉब. तर आम्ही आता आहोत LAPमध्ये. आता रूमवरनं चाललो आहे आम्ही बोटिंग करायला बोट हाऊसमध्ये. तर आता तुम्हाला दाखवतो. तुझ्या उभार तुझ्या आम्हाला पण नाही तुझं काय. अरे नंतर मग भडकताना मी भडकलं माहिती आहे मग डायरेक्ट माझा राग बघितला ना तू. मला वाटलं ही बोट ग. अरे भाऊ ती लक्झरी बोट रे ती. हो मग त्याच आम्ही बोटिंग साठी चाललोय आणि मासे पकडायला चाललोय गल घेऊन. गल गल उटीचे आणले तो जे गल. जेवढं मासे पकडू तेवढं तुम्हाला आम्ही दाखवतो. फक्त आमचा ब्लॉग बघत राहतो कंटिन्यू. आता आपली बोट आलेली आहे. बोट मस्त लाकडाची बनवलेली आहे. असं वाटतं चंदनाचं लाकड वापरले. बोट दाखव बोट. ही बोट आहे आपली. आता डायरेक्ट बापाचा सांगता ना एकाच येताव बोट. वाटतं उऱ्या मारून जायला वाटतं. गेट काय खुलं नाही. डायरेक्ट पाण्यात. अरे बाबा इथून काय जायचा. ये इकडून ये रे या. काही डेंजर असतं. कोणाला कॉन्टॅक्ट करायला हा नंबर आहे. बाबा बोट प्रायव्हेट बोट घेतले जाम पैसे घेतल्या. नाही आता मी चालवणार आहे तर सांगणार थोडं चालवायला. स्टेअरिंग बघ कशी आहे बाई. खूप पैसा आहे. बाहेर आलो तर पैशाचं टेन्शन नाही घेत. अरे थांब तर कार होते. बारीक पोऱ्याचा पुढकार आमचा बारीक पोऱ्या मागे पालण्यावर बसले बघा. त्याचा पुढकार झाले तेव्हा ज्या सेफ्टी जॅकेट कुठे वापरली त्या. जा तू माठा. चला चला आमची बोट निघालेली आता. आता इथून त्याला सांगतात आम्हाला कन्याकुमारीला घेऊन जा. आम्हाला बोटीमध्ये फिरवणार आहेत. बोट तर एक नंबर आहे. आता ऑफ सीझन असल्यामुळे त्यांनी रेट खूप कमी घेतलेला आहे. बघू आता इथून आम्ही आता जटाईला जाणार आणि जटाईची वर्करवर स्टे करणार आहे आणि त्यानंतर पुढचा प्रवास. हे रुद्रा इकडं शाळेत जायला पण वाटतं बोटीने क्रॉस करायला लागतं वाटतं. नाश्ता करायला थांबवलं आम्हाला. काय घार आहे काय रे. हो पिसा काढून ठेवले त्याच्या तिला काय फोटो काढू शकता आपण. ते आता नको बाबा काही नाही चावली मग.
लेक व्ह्यू. आवडा नाटक करायला बसलोय. इडल्या बिडल्या खाल्ल्या आता दणका मासा आलाय. कुठला मासा रे रोशन? काय माहिती माहित नाही पण मागवले. मासा आवर मोठा आहे. 5 जणांचं काम होईल. ते जे काही ऐकत नाही आमचा भाई. कसा बा तो बिलागले तो बोटाईट चुकते. बोटिंग वगैरे करून आम्ही आता परत रूमवर आलो. नाश्ता तिकडच केलाय. बाबा आयो का किकल तसा. आता इथून बॅगा भरू आणि डायरेक्ट निघू आम्ही. जटायू अर्थ सेंटरच्या इथं पोहोचलोय. पण पाऊस काय आमचा पिचा सोडत नाही. मग बरं जेवून घेऊ. पहिले पाऊस थांबला तर थांबला. इथं रेस्टॉरंट आहे. अरे थांब 2 मिनिटं. दिसत नाही वाटतंय तो. नाही दिसत. पाऊस काय पिचा सोडत नाही आमचा. पण आता जेवून घेऊ इथंच. नंतर बघू पाऊस थांबला आणि याच्यानंतर वर्करला स्टेला जाणार आहे. असं मग रेस्टॉरंट जेवायला बसलो आम्ही. पण रुद्र बोलतो मी नाही जेवतो. रुद्र बोलतो बाहेरच जेवतो. कोणी उपाशी राहिला तरी फरक नाही पडत. त्याची चुकी आहे तो उपाशी राहिला. आण बरं का आणले आम्हाला दे बरं. पावसामुळे आम्हाला वाटलं चालू होतं का नाही होतं काय माहिती. पण रोपे चालू झाले आता. जटायू अर्थ सेंटर वरती गरुड पक्षाचं स्टॅच्यू बनवलेलं आहे. इथून रोपेतून जायला लागेल. 1 जण गेलं तिकीट काढायला. आता वेटिंग एरियामध्ये जायला लागेल वाटतं. तिकीट वगैरे चेकिंग झालं आहे. रोपे इथं पोहोचलो आम्ही आता. आणि हे समोर रोपे हे वरती घेऊन जातील. हे मलंगाला उभी ना. अरे ती अशी आहे मलंगडला की असं असतं ना काहीच असतं ते माहिती आहे का. हां आता ये वरती जातील तेव्हा दुसरं खाली येतील तेव्हा आमचा नंबर येईल वाटतं. काय बॉम्ब झालं वाटतं. ते बघ स्पीडला होतं ना गे. तो होतं ना स्पीड. रोपवे आलाय आपला तर बसून जाऊ वरती डायरेक्ट ढगान. आमचा नंबर काय चल तू पुढे ना. तू पण नाही 5 जण होते. चला लिफ्ट मध्ये लिफ्ट मध्ये मांडी होतं तेजस गायकवाड. आता तुम्ही बघू शकता काय बसरा तेजस गायकवाड आपल्या समोर बसलेले आहेत. तुझे धर्म मग कर बाबा. अरे बाबा तेजा स्पीड पकडत. ए जय 11 बघ कुठं. A11 E11 कुठे बघ. बाबा असं नको बोलू लागेल ना आला आमचे
जटायू पक्षी म्हणजे गरुड पक्षी असं बोललं जातं का जेव्हा सीतामातेला रावण उचलून घेऊन चाललेला तेव्हा गरुड पक्षाने वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रावणाने त्याचे पंख छाटलेले आणि तो इथे येऊन पडलेला, म्हणून या साईडला पंख नाही आहेत, हे एका साईडला पंख आहेत. मग दाखवतो तुम्हाला, येऊ नाही तर या साईडला पंख आहेत आणि तिकडं एक मंदिर आहे महादेवाचं. कसला रे सपरेट कसला बघायला आलं, कारण की मी 2023 ला ऑलरेडी आलेलो, तेजीच आमच्या सोबत नवीन आलंय म्हणून बरं चला. या साईडला पंख आहेत, त्या साईडला पंख नाही आहेत. श्रीरामाचं मंदिर आहे. चला आता आम्ही कुठे अरे हा ही बघा श्रीरामाची वानर सेना सोबतच आहे. तर आमच्या रोशननी वानर भोजन घेतलेलं आहे. आता बघू शकता वानर आहेत, वानर माकरा आहेत बघा कधी. आता वानर भोजन चालू आहे रोशनचा. एली अरे बाबा हे गब्दुल मला अब्दुल बोला गब्दूर या 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 हे बाई रोशन आणते ना, रोशन हे आधी माना भरून ठेवल्यान. अरे माना रे माना ती मारल्या वाटते जाय. माकर पण खाते बघ. अरे असं नाचलं तिला त्या काय चांगलं आहे. ये वेळेला जाय तू कोण दे बाबा ये मला भीती वाटते यांची. धर त्याच्या पकड. माणसांची काय लागली बरं. फ्रेश वगैरे झालो, मला जरा मार्केट फिरून येऊ. आलो आता मार्केट फिरतो, येतं साईडलाच बीच आहे आणि मार्केट बाबा हे मासे कुठले, कोलबी बघ मोठी.